महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र राज्य वीज कामगार अभियंते अधिकारी संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली 9 जुलै 2025 रोजी राज्यातील 86,000 वीज कामगार अभियंते अधिकारी आणि कंत्राटी कामगार खासगीकरणाच्या विरोधात आणि इतर प्रलंबित प्रश्नाबाबत संपात सहभागी झाले आहेत। दरम्यान 4 जानेवारी 2023 रोजी वीज कामगार संघटनांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रामध्ये समांतर वीज वितरणाचा परवाना महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात खासगी भांडवलदारांना देऊ नये या मागणीकरता संप पुकारला होता। संपाच्या पार्श्वभूमीवर कामगार संघटनांच्या नेत्यांसमेत सह्याद्री अतिथीगृहावर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली होती। यावेळी कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण करणार नाही असा शब्द देण्यात आला होता। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगीकरण करणार नाही हा कामगार संघटनांना दिलेला शब्द फिरवीत वीज कंपन्यांमध्ये खासगीकरणाची प्रक्रिया सुरू केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून वीज कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे। वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय राज्यभर 2,25,65,000 स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची प्रक्रिया खासगी भांडवलदारांना दिलेली असून 10 वर्ष देखभाल दुरुस्ती खासगी भांडवलदाराकडे राहणार आहे। याला कृती समितीचा तीव्र विरोध असून राज्यव्यापी संपामध्ये विलास कोले संयुक्त सचिव महाराष्ट्र राज्य स्टेट इलेक्ट्रिक वर्कर्स फेडरेशन, नितीन भैया चव्हाण केंद्रीय उपसरचिटणीस तांत्रिक कामगार युनियन, उल्हास कानगोडे सहसचिव सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशन, लॉरेन्स डोंगरे महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस, NT मुजावर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना आदी 6 संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत। दरम्यान महावितरण कंपनीच्या 329 उपकेंद्र खासगी ठेकेदारांना काढलेली निविदा रद्द करा, सर्व रिक्त पदं भरण्याचा कार्यक्रम जाहीर करा, मागासवर्गीय अनुशेष भरून काढा, महावितरण कंपनीची पुनर्रचना करताना पदे कमी न करता संघटनांना विश्वासात घ्या, ॲनामली कमिटीचे गठन करण्याबाबत तिन्ही वीज कंपनीतील कामगार अधिकारी अभियंता यांना पेन्शन योजना लागू करा आदी मागण्या या दरम्यान करण्यात आल्या। या संपात नागनाथ गयाळे, विलास कोले यांनी अधिक माहिती दिली। महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपनीमधील काम करणारे अधिकारी कर्मचारी अशा मिळून 6 संघटना आज एक दिवसाच्या संपात उतरल्या आहेत। संघटनाचा आक्रोश हा गेले वर्षभर सुरू आहे। खाजगीकरणाचा मुख्य मुद्दा संघटनेनं उचलून धरलेला आहे। तिन्ही कंपनीमध्ये जे आउटसोर्सिंगच्या माध्यमातून पदं भरली गेली त्यांना सुद्धा कायम करा, कंत्राटी पद्धत रद्द करून त्यांना कायम करा ही संघटनेची मागणी राहिलेली आहे। जो 9 तारखेचा देशव्यापी संप आहे, या संपामध्ये भागीदारी करत असताना महाराष्ट्रातील प्रमुख असणाऱ्या 6 कृती समितीतल्या संघटना आज एकत्र आलेल्या आहेत। आमचा रोष सध्याच्या शासनावर आणि केंद्राच्या सरकारवर आहे। याचं कारण असं आहे की वीज उद्योग जो जनतेच्या मालकीचा असायला पाहिजे, परंतु आजचं दुर्दैव चित्र आहे की तो जनतेच्या मालकीचा न राहता तो भांडवलदाराच्या मालकीचा होऊ घातलेला आहे आणि याच्यासाठी पूर्णतः महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन जबाबदार आहे। या संपात नितीन चव्हाण, उल्हास कानगोडे, लॉरेन्स डोंगरे, NT मुजावर, PL जाधव, LD चव्हाण, हनुमंत मुंडे, सिद्धराम चव्हाण, शशिकांत बनसोडे, किरण पाटील, रेणुका जोशी, छाया कदम, प्रमिला गायकवाड, राजेश मदने, संजीव मेहत्रे, हेमंत ताकपिरे, संजय सुरोसे, राजू गावंदरे, सतीश गोत्राळ आदींसह कर्मचारी अधिकारी अभियंते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।